नमस्कार, दीपाज कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा आणि छान भाकरी, अगदी विदर्भाचं फेवरेट. चला, यासाठी 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्या भाजून घेऊया. थोड्याशा मिरच्या होत आल्या की त्याच्यात थोडं तेल टाकून द्यायचं आणि इथे मिरच्या तोडून घ्यायच्या, नाही तर मिरच्या फुटू शकतात. आता त्यात तेल टाकायचं आणि परत एकदा छान परतून घ्यायचं. मिरच्या छान हिरव्या असल्या, फ्रेश असल्या तर ठेचा खूप चविष्ट होतो. आता 2 चमचे शेंगदाणे टाकले. परत एकदा छान परतून घेऊ. अजून छान परतलं की 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आणि मीडियम फ्लेमवर मिरच्या छान भाजून घ्यायच्या. अर्धा चमचा जिरा घालायचं. शेंगदाणे अगदी ऑप्शनल आहे, हवे असल्यास घाला. थोडं तिखटपणा कमी होतो शेंगदाणे घातल्याने. आता सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढत आहे. तुम्ही हवं असल्यास खलबत्त्यामध्ये काढा. अर्धा चमचा मीठ घालते. आता मी इथे तव्यावर 2 चमचे तेल टाकलं आहे. आता आपला जो बारीक केलेला ठेचा आहे तो टाकून देऊ. म्हणजे थोडासा तिखटपणा याचा कमी होतो आणि ठेचाही टिकतो. अजून थोडंसं तेल टाकून देऊ आणि छान परतून घेऊ सर्व साहित्य. सर्व मिक्स करून घेऊ एकसाथ. आता इथे भाकरीची तयारी करू. इथे मी अंदाजे पीठ घेतलं आहे भाकरीचं. अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. थोडंसं परतून ते मिक्स करून घेऊ. आता उकळतं पाणी टाकलेलं आहे. पाणी कधीही उकळीचं घ्या, थंड पाण्याने भाकर तुटू शकते. मिक्स करून घेऊ. कणिक छान मळून घ्यायची. जेवढी कणिक जास्त मळाल तेवढी भाकरी छान येईल आणि तुटणार नाही. पोळीपेक्षा याला थोडं जास्त मळावं लागते. खूप छान भाकर येते मग. बघू शकता आपण छान इथे पीठ मळलेलं आहे. आता थोडंसं पीठ घेऊन भाकर लाटून घेऊ. जास्त दाब द्यायचा नाही, हळूहळू हलक्या हाताने काठाकाठाने लाटून घ्यायची. बघू शकता आपण जास्त पीठ मळलं आहे, त्यामुळे भाकर अजिबात तुटत नाही. आपली इथे भाकर रेडी आहे. आता याला छान शेकून घ्यायचं. फ्लेम हाय करायची. थोडंसं पाणी लावलं आहे मी वरून. 1-2 मिनिटे झाले की भाकर अशी काढून घ्यायची आणि पलटून द्यायची. बघू शकता आपली भाकर अजिबात तुटलेली नाही. भाकर शक्यतोवर ताव्यावरच शेका, कारण गॅसची फ्लेम ही विषारी असते, त्यामुळे ते आरोग्यास चांगले नाही. इथे आपली भाकर रेडी झाली आहे. कसा वाटला भाकर आणि ठेचा नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.